आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईत दाखल होणार आहे। दुपारच्या सत्रात राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसोबत मुंबईत दाखल होतील आणि तत्पूर्वी सकाळी राहुल गांधींचा कळवा आणि ठाण्यात जंगी स्वागत केलं जाणार असून न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचं मुंबईतल्या धारावीमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान संध्याकाळी राहुल गांधी दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत आणि उद्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारत जोडो न्याय यात्रेची ही भव्य सांगताशी सभा संपन्न होणार आहे। आपण ही दृश्य बघतो सध्या तुतारीचा हा जयघोष आणि राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे। मोठ्या संख्येने सध्या सगळेच इथे इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळतात। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कृष्णा, आपण बघतोय राहुल गांधींचं जंगी असं स्वागत केलं जात आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं ठाण्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि ठाण्यामध्ये जंगी असं स्वागत केलं जात आहे। थोड्याच वेळापूर्वी मुंब्रा परिसरातून ही रॅली आता ठाण्याच्या दिशेने जात आहे आणि काही क्षणामध्ये ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरामध्ये राहुल गांधींची ही रॅली पोहोचली आणि त्यानंतर तिथे राहुल गांधींचं भाषण सुद्धा होणार आहे। आपण पाहतोय की खाडी पुलाच्या जवळ असणाऱ्या भिवंडी परिसरामधून त्यांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आता मुंब्रा परिसरातून पुढे ठाण्याच्या टप्प्यामध्ये त्यांची यात्रा जाते आहे आणि ठाण्यामध्ये त्यांचं भाषण होईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये धारावीमध्ये एक मोठा रोड शो जो आहे तो राहुल गांधींचा पार पडणार आणि त्यानंतर राहुल गांधी यांची धारावीमध्ये रॅली झाल्यानंतर ते चैत्यभूमीला जाणार आहेत आणि तिथून त्यांच्या या भारत जोडो यात्रेची सांगता जी आहे ती आज मुंबईमध्ये होते आहे। मात्र ठाणे आणि मुंबईमध्ये आज एक मोठा रोड शो, त्याचबरोबर राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय की देशभरातल्या टप्प्याटप्प्यामध्ये भारत जोडो यात्रा झाल्यानंतर आता मुंबईमध्ये ही यात्रा येते आहे आणि आता सध्या ठाणे परिसरामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत राहुल गांधी यांची झलक पाहण्यासाठी किंवा त्यांना नमस्कार करण्यासाठी। या सगळ्या कार्यकर्त्यांची लगबग जी आहे ते पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलं जातं आणि मुंब्रा परिसरामध्ये त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं आणि आता ही भारत जोडो न्याय यात्रा मुंब्रा परिसरातून ठाण्याच्या दिशेने जाते आहे। थोड्याच वेळामध्ये ठाण्यामध्ये पोहोचेल आणि ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरामध्ये राहुल गांधींचं लोकांना संबोधून एक भाषण सुद्धा होणार आहे। त्यामुळे या भाषणामध्ये ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि कालपासून आपण पाहतोय की नाशिक पासून या पालघर परिसरामध्ये त्यांची रॅली आली। पालघर परिसरातून आता भिवंडी मार्गे ठाण्यामध्ये ही रॅली जी आहे ती येते आहे आणि आज धारावीमध्ये सुद्धा त्यांचा मुंबईमध्ये एक मोठा रोड शो जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीचा प्रतिसाद बरोबर आहे, नेमका कसा प्रतिसाद मुंबईत मिळतो ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। जितेंद्र आव्हाड यांनी आपण बघितलेलं त्यांचं स्वागत केलेलं आहे। तुतारी चिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे आणि त्याच तुतारीचा गजर करून स्वागत राहुल गांधींचं जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। मुंब्रा परिसरात ते सध्या दाखल झालेले आहेत। तुतारी वादन आपण बघतोय हे केलेलं आहे। तुतारी वादन करूनच राहुल गांधींचं स्वागत झालंय। हीच तुतारी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आहे।